नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासिकेमध्ये विभक्ती म्हणजे काय, विभक्तीचे असणारे प्रकार, त्यामध्ये आपण प्रथमा, द्वितीया, चतुर्थी या प्रकाराविषयी आपण काय केले आहे, पाठीमागील तासिकेमध्ये माहिती घेतलेली आहे। आता उर्वरित असणारे जे काही विभक्तीचे प्रकार आहेत तर त्या प्रकाराविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। त्यामध्ये पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि शेवटची असणारी संबोधन म्हणजे जे काही 8 विभक्ती आहेत त्यामध्ये आपण 4 विभक्तीविषयी पाठीमागील तासिकेमध्ये माहिती घेतलेली आहे। आणि आता उर्वरित असणाऱ्या या 4 विभक्तीविषयी आपण या आजच्या तासिकेला माहिती घेणार आहोत। त्यामध्ये 5व्या नंबरची असणारी विभक्ती ती म्हणजे पंचमी विभक्ती। पंचमी विभक्तीमध्ये काय, अपादान आहे, म्हणजे या ठिकाणी दानाची क्रिया होणार नाही। या ठिकाणी काय आहे तर आपल्यापासून दूर होण्याची क्रिया म्हणजेच दूर होण्याची किंवा वियोग होण्याची क्रिया आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, दिसून येणार आहे। अपादान म्हणजे काय, दूर होण्यास, म्हणजे जे काही असणारा संबंध आहे तर तो संबंध तुटण्याची, म्हणजे आपल्यापासून असणारी जी काही वस्तू आहे मग ती वस्तू आपल्यापासून काय होईल तर दूर जाऊ शकते, म्हणजे वियोग पाहू शकते, त्यालाच अपादान असे म्हणतात। म्हणजे जी काही क्रिया आहे तर ही क्रिया म्हणजे ही क्रिया जी काय आहे तर क्रिया जिथून सुरू होते तिथून ती व्यक्ती दूर जाते, म्हणजे क्रिया जिथून सुरू होणार आहे तिथूनच ती क्रिया त्या ठिकाणी व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती तिथून काय होते, दूर जाते। म्हणजे क्रियेचा त्या व्यक्तीशी असणारा संबंध किंवा त्या ठिकाणी ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग होतो, म्हणजेच ती वियोग होणे म्हणजेच काय तर दूर जाणे, म्हणजे त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर अपादान असे म्हणतो। अपादान म्हणजे त्या ठिकाणी या पंचमीचा मुख्य कार्यकर्ता हा काय आहे, अपादान। म्हणजे पंचमीचा मुख्य कार्यकर्ता अपादान आहे, म्हणजे त्या ठिकाणी असणारी दानाची क्रिया होत नाहीये, म्हणजे त्या ठिकाणी वियोग पावला जातोय, आपल्यापासून असणारी एखादी वस्तू काय होते, दूर होते। म्हणजे जो असणारा जो काही संबंध आहे तर त्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग पावला जातो किंवा वियोग दाखवला जातो त्यास आपण अपादान असे म्हणतो। म्हणजे त्या ठिकाणी वस्तू काय होणार आहे, आपल्यापासून दूर जाणार आहे, म्हणजे पंचमीचा मुख्य कार्यकर्ता काय आहे, अपादान। आणि पंचमीचे प्रत्येक कोणते आहेत, एकवचनी आणि अनेकवचनी आपण पाठीमागेच पाहिले। बरोबर आहे, म्हणजेच काय ऊन, होऊन, म्हणजे ऊन आणि होऊन हे जे काही प्रत्यय आहेत तर हे कोणत्या विभक्तीचे आहेत तर पंचमी विभक्तीचे। व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्या। क्रिया जिथून सुरू होते तिथून ती व्यक्ती वा वस्तू दूर होत जाते, व्यक्ती वा वस्तू दूर होत जाते, म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग
एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो त्यास अपादान असे म्हणतात. पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान उदाहरणार्थ मी शाळेतून आत्ताच घरी आलो. पहा, दुसरे एक वाक्य आपण पाहूया. तो घरातून बाहेर पडला. म्हणजेच या ठिकाणी काय की क्रिया जिथून सुरू होते तिथून ती व्यक्ती वा वस्तू काय होते दूर होत जाते. म्हणजेच क्रिया कुठून सुरू झाली तर शाळेपासून सुरू झाली आणि ती क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा आहे म्हणजे ज्याच्यापासून म्हणजे कुठून दाखवायचा आहे शाळेपासून म्हणजे शाळेतून आत्ताच काय झालं आहे घरी आलो आहे असं सांगतो. म्हणजे आत्ताच घरी आलोय म्हणजे मी शाळेतून म्हणजे कुठून दूर झाला आहे व्यक्ती किंवा वस्तू म्हणजे ती व्यक्ती आता शाळेतून म्हणजे तो म्हणतो की मी घरी आलो म्हणजे शाळेपासून काय झालाय दूर झालाय. म्हणजे वियोग दाखवण्याचं जे काही काय केलंय वियोग दाखवण्याची जी काही क्रिया आहे तर ही वियोग दाखवण्याची क्रिया या शाळा या वास्तूपासून होते. म्हणून त्या ठिकाणी काय तर वियोग दाखवला म्हणजे शाळेतून तो घरातून बाहेर पडला म्हणजे कुठून वियोग हे झाला आहे तर घरापासून तो त्या ठिकाणी काय झाला आहे दूर झाला. म्हणजे आत्ताच तर त्या ठिकाणी पाहिलं की शाळेतून आत्ताच घरी आलो आणि तो घरातून बाहेर पडला म्हणजे तो घरापासून काय झाला आता दूर झालाय. म्हणजे ही क्रिया कशामुळे घडली अपादानामुळे. त्यालाच काय म्हणतात पंचमी. आणि पंचमीचे प्रत्यय कोणते आहेत ऊन आणि होन. लक्षात आलं. व्याख्याने उदाहरण लिहून घ्या. झालं. पुढील असणारी विभक्ती सहावी विभक्ती ती म्हणजे षष्ठी विभक्ती. पहा असणारी जी काही षष्ठी विभक्ती आहे म्हणजेच जी काही षष्ठी विभक्ती शब्दांचा संबंध क्रियापदाशी येत नाही. म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहिलं तर बाकी इतर ठिकाणी आपण पाहिलं म्हणजे इतर प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं की क्रियापदाचा किंवा
किंवा इतर शब्दाशी, म्हणजे क्रियापद तर आहे पण क्रियापदाशी संबंध येऊन इतर शब्दाशी येत होता, पण या षष्ठी विभक्तीत शब्दाचा संबंध यामध्ये क्रियापदाशी येत नाही. जो काही षष्ठी विभक्तीत असणारा जो काही शब्दाचा संबंध आहे तर तो त्या ठिकाणी नामाशी येतो, म्हणजे क्रियापदाचा संबंध न येता या ठिकाणी फक्त नामाशीच काय होतो, या ठिकाणी असणारा या शब्दाचा संबंध म्हणजे षष्ठी विभक्ती शब्दाचा संबंध नामाशी येतो. म्हणजे त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल की षष्ठी विभक्तीला त्या ठिकाणी कारकार्थ नाहीये, म्हणजे बाकी इतर विभक्तीमध्ये काय आहेत, कारकार्थ आपल्याला पाहावयास मिळाले. मग या षष्ठी विभक्तीमध्ये काय आहे, षष्ठी विभक्तीला कारकार्थ नाही, म्हणजे षष्ठी विभक्तीचं जे काही संबंध आहे तर तो संबंध उपपदार्थाशी येतो, म्हणजे षष्ठी विभक्तीचा असणारा संबंध तो आपल्याला उपपदार्थाशी म्हणजे उपपदार्थ आहे, म्हणजे असणारा संबंध हा उपपदार्थाशी म्हणजे दुसऱ्या घटकाशी रिलेटेड. दुसऱ्या घटकाशी रिलेटेड म्हणजे काय, ज्या पद्धतीनं कारकार्थामध्ये आपण पाहिलं की काय आहे, नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील त्या ठिकाणी काय होतो, क्रियापदाशी संबंध येतो, आणि हा असणारा क्रियापदाशी संबंध ज्याही इतर शब्दांनी किंवा इतर शब्दांनी दाखवला जातो ते म्हणजेच उपपदार्थ. म्हणजे मुख्य क्रियापदाशी संबंध दाखवणारे इतर जे काही शब्द आहेत तेच म्हणजे काय, तर उपपदार्थ. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला संबंध जो काही आहे तर तो षष्ठी विभक्तीचा संबंध आपल्याला कशाशी पाहायला मिळतोय, तर नामाशी पाहायला मिळतो. पहा आपण व्याख्या लिहून घ्या त्याची असणारी. षष्ठी विभक्ती शब्दाचा संबंध क्रियापदाशी येत नाही. दुसऱ्या नामाशी येतो, म्हणजे क्रियापदाचा संबंध क्रिया म्हणजेच षष्ठी विभक्ती शब्दांचा संबंध काय होत नाही, क्रियापदाशी येत नाही. म्हणजे दुसऱ्या काय होतो, तो क्रियापदाशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. म्हणजे या षष्ठी विभक्तीला कारकार्थ नाही. म्हणजे षष्ठी विभक्ती जी आहे तर ही षष्ठी विभक्ती संबंध आहे. म्हणजे संबंध हा जो काही आहे तर त्या ठिकाणी षष्ठी विभक्तीत आपल्याला संबंध काय होतो, पाहावयास मिळतो. आणि संबंध हा काय आहे तर त्या ठिकाणी म्हणजेच संबंध हा त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे संबंध म्हणजेच काय, तर संबंध कोणाशी, तर उपपदार्थाशी. म्हणजे संबंध हा काय केलेला आहे, उपपदार्थाशी. म्हणजे या ठिकाणी षष्ठी विभक्तीला आपल्याला पाहावयास मिळतं की त्या ठिकाणी काय नाहीये, मुख्य कारकार्थ नाहीये. म्हणजे मुख्य कारकार्थ आपल्याला या ठिकाणी काय होत नाही, पाहावयास मिळत नाही. म्हणजे हा संबंध काय आहे, तर उपपदार्थ आहे. म्हणजे उपपदार्थ म्हणजे काय, आपण एक उदाहरण काय करूया या ठिकाणी पाहूया. पहा, म्हणजे मुख्य काय आहे, क्रियापद आहे, बरोबर आहे. या ठिकाणी आपण समजूया काय, घरातील, आपण कुटुंबाचं उदाहरण घेऊया. घरातील मुख्य कर्ता म्हणजे हे काय आहे, ही असणारी व्यक्ती, या व्यक्तीची ही काय आहे, पत्नी, ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे. हे काय झालं, कारकार्थ, बरोबर आहे. म्हणजे क्रियापदाशी असणारा
संबंध म्हणजे इतर शब्दाशी क्रियापदाचा असणारा संबंध या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने दाखवला जातो। आणि याशी म्हणजे दुसऱ्या याचा असणारा हा काय मित्र आहे, पण याच्याशी संबंध यांच्याशी संबंध येतो का? येतो, पण त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर या घटकाशी त्याचा संबंध येतो म्हणजे तो इतर घटक आहे। आणि त्याचा मुख्य उद्देश जो आहे तर याच्यासोबत उद्देश असल्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी हे विधान तयार करण्यासाठी म्हणजे याचा आणि याचा संबंध आहे, म्हणजे हे दोघं काय आहेत एकमेकांचे मित्र आहेत आणि म्हणून यांच्याशी काय होतं ते इतर सोबत ते काय होत नाही जास्त आपल्याला पाहावयास म्हणजे मिक्स झालेले काय होत नाही पाहावयास मिळत नाही। म्हणजेच जो काय असणारा उपपदार्थ आहे तर हा उपपदार्थ आपल्याला त्या पद्धतीने काय होतो पाहावयास मिळतो, म्हणजे इतर शब्दांशी असलेले संबंध म्हणजे ज्या संबंधाने दाखवले जातात त्याला उपपदार्थ आपण म्हणतो। म्हणजे याचा इतर शब्दांशी असणारा संबंध काय होतो तर इतर शब्दांनी दाखवला जातो, म्हणजे उपपदार्थ हा आहे म्हणजे याने इतर शब्दांशी संबंध काय केला जातो याच्याद्वारे दाखवला जातो। म्हणजे इतर शब्दांशी संबंध याचा कसा दाखवला म्हणजे मुख्य संबंध याच्याशी, पण मुख्य कोण आहे क्रियापद आहे, म्हणजे क्रियापदाशी डायरेक्ट याचा संबंध असा जोडला गेलाय का नाहीये, म्हणजे या मित्राद्वारे म्हणजे या स्वतःच्या या क्रियापदाशी असणारा जो कोणी रिलेटेड आहे त्याच्याशी असणारा संबंध आणि त्याच्याशी यांना जोडला गेला संबंध म्हणजे उपपदार्थ। मुख्य पदार्थ क्रियापदे आणि क्रियापदाचे असणारे हे तीन, म्हणजे आपण काय केले कुटुंबाचं उदाहरण पाहिलं, पत्नी मुलगी आणि मुलगा, मग या मुलाचं आणि याचं काय रिलेशन म्हणजे संबंध आहे, पण याचं आणि याचा संबंध आहे का नाहीये, म्हणून त्याला आपण उपपदार्थ असं म्हणतो। पहा उदाहरणार्थ त्याचे लिहून झाले, कुणाचं लिहून झालंय त्याचे लिहून झाले, म्हणजे संबंध कशाशी आलाय लिहिण्याशी, म्हणजे त्यानं काय केले लिहून त्याचं झालेलं आहे। आणि षष्टी विभक्तीचे असणारे प्रत्यय साचीचे आणि चाचीचे म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनी, म्हणजे एकवचनी कोणते आहेत साचीचे आणि अनेकवचनी चे चा ची, म्हणजे अनेकवचनी आणि एकवचनी प्रत्यय। मग या ठिकाणी आपण पाहतो की त्याचे लिहून झाले काय झाले आहे तर यांचा दोघांचा संबंध दाखवला कशाशी तर लिहिण्याशी, म्हणजे त्याचं त्या ठिकाणी काय झालं आहे लिहून झालेलं आहे। लिहून घ्या व्याख्याने उदाहरण। झालं, पुढील असणारी विभक्ती सप्तमी विभक्ती, जी काही 7व्या नंबरची असणारी विभक्ती आहे। सप्तमी विभक्ती म्हणजेच असणारी ही 7व्या नंबरची जी काही विभक्ती आहे तर ती विभक्ती म्हणजे त्या 7व्या नंबरच्या विभक्तीमध्ये काय होतं वाक्यातील क्रिया कोठे केव्हा घडली आहे, म्हणजे वाक्यातील क्रिया केव्हा कोठे घडली आहे हे सांगणाऱ्या शब्दाला म्हणजेच काय तर क्रियेचे असणारे स्थान किंवा काळ हे दर्शवणारे जे काही संबंध आहेत तर या संबंधाला त्या ठिकाणी काय केलं जातं अधिकरण असं म्हटलं जातं। म्हणजेच वाक्यातील जी काही असणारी क्रिया आहे तर ही वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली, म्हणजेच केव्हा घडली हे आपल्याला जे काही सांगणाऱ्या म्हणजेच वाक्यातील क्रियेचा काळ किंवा स्थान दर्शवणाऱ्या संबंधाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर अधिकरण असं म्हटलं जातं।
म्हणजे वाक्याचं आपल्याला त्या ठिकाणी स्थान किंवा जे काही असणारं काळ आहे किंवा वेळ आहे, तर ही आपल्याला वेळ म्हणता येणार नाही, पण जे काही असणारा काळ आहे कोणत्या काळामध्ये घडले आहे किंवा त्या ठिकाणी त्याचं स्थान कोणतं आहे आणि हे स्थान काळ हे दर्शवणाऱ्या संबंधाला आपण त्या ठिकाणी अधिकरण असं म्हणतो. म्हणजेच परत एकदा व्याख्या आहे का की वाक्यातील क्रिया केव्हा किंवा कोठे घडली आहे, म्हणजेच त्या ठिकाणी काय की हे जे काही सांगणारे आहेत तर हे सांगणारे म्हणजेच वाक्यातील क्रिया, की जी काही वाक्यातील असणारी क्रिया तिचं स्थान किंवा काळ हे दर्शवणारं जे काही संबंध आहे किंवा दर्शवणारे शब्द आहेत, तर ह्या दर्शवणाऱ्या शब्दाचा असणारा संबंध जो काही दाखवला जातो त्यास आपण अधिकरण असं म्हणतो. म्हणजे वाक्याचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी काय केला आहे, दाखवला आहे. म्हणजे वाक्याचा संबंध दाखवल्या जाणारे जे काही शब्द आहेत तर या शब्दाला आपण त्या ठिकाणी अधिकरण असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी स्थान आणि काळ हे जे काही आपल्याला ज्याही शब्दांनी काय केलं जातं, सांगितलं जातं किंवा दर्शवलं जातं त्यास म्हणजे त्यांचा असणारा संबंध, तर त्यास आपण त्या संबंधाला त्या ठिकाणी काय म्हणतो, अधिकरण. म्हणजे वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे सांगणाऱ्याच म्हणजेच क्रियेचे असणारे जे काही काळ आणि असणारं स्थान हे दर्शवणाऱ्या शब्दांचा संबंध जे काय आहे तर या दर्शवणाऱ्या संबंधास आपण अधिकरण असे म्हणतो. व्याख्या लिहून घ्या. आणि अधिकरण म्हणजे ही काय आहे, सप्तमीचा असणारा मुख्य कारकार्थ म्हणजे सप्तमीचा असणारा कारकार्थ काय आहे तर तो अधिकरण आहे. व्याख्या लिहा. वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे सांगणाऱ्या म्हणजे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. सप्तमीचा कारकार्थ अधिकरण म्हणजे सप्तमीचा कारकार्थ काय आहे, अधिकरण. अधिकरण म्हणजे काय, स्थान आश्रय म्हणजे सप्तमीचं स्थान आश्रय म्हणजे त्या ठिकाणी स्थान किंवा काळाविषयी आपल्याला त्या ठिकाणी दर्शवणारा जो काही संबंध असणार आहे तर त्या असणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असं म्हटलं जातं. म्हणजे त्या असणारा जो काही संबंध आहे तर तो संबंध कशा पद्धतीचा आपल्याला पाहावयास मिळतो पहा. उदाहरणार्थ दररोज मी शाळेत दररोज सकाळी मी शाळेत जातो. म्हणजे दररोज मी काय करतोय, शाळेत जातोय. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे,
वेळ आणि काळ दर्शवण्याचं काम काय केलं आहे या ठिकाणी दोन्ही दाखवलं. म्हणजे सकाळी हे जे काही आहे तर ही काय केली वेळ म्हणजे वेळ कोणती आहे सकाळी आणि स्थान कोणतं आहे तर शाळेचं. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही शब्दाने अनुक्रमे काळ आणि स्थळ काय केलं आहे दोन्ही शब्दांनी काय केलं आहे काळ आणि स्थळ दाखवण्याचं काम काय केलं आहे दोन्ही शब्दांनी केले म्हणजे सकाळ आणि शाळेत. आणि या ठिकाणी काय आहे तर या दर्शवणाऱ्या म्हणजे स्थान किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या संबंधात म्हणजे या दोन्हीचा संबंध त्या ठिकाणी काय केलाय तर त्यांचा जो काय असणारा संबंध दर्शवलाय. म्हणजे संबंध दर्शवणाऱ्याला आपण अधिकरण असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपण शाळेत म्हणजे शाळेत आपल्याला त्या ठिकाणी काय झाले पाहावयास मिळाले की शाळेत ही जी काही असणारी विभक्ती म्हणजे त्या ठिकाणी काय तर ही सप्तमी विभक्ती म्हणजे त्या ठिकाणी काळ आणि स्थळ दर्शवणाऱ्या जे काही शब्द आहेत तर या शब्दाच्या संबंधात म्हणजे दोघांचा संबंध दाखवलाय. आणि त्याला आपण पाहतो की शाळेत या शब्दाला काय झालं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यय दिसून येते. सकाळी या शब्दालाही काय करतं प्रत्यय दिसून येते. या ठिकाणी त आणि या ठिकाणी ई म्हणजे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत त ई आणि आ. मग या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे म्हणजेच काय आले ई म्हणजे त ई हे दोन्ही प्रत्यय या ठिकाणी काय झाले आलेत म्हणजे स्थान आणि काळ दर्शवणारे दोन्ही त्या ठिकाणी आले आहेत. म्हणून त्याला आपण सप्तमी विभक्ती म्हणजे अधिकरण म्हणजे सप्तमीचा मुख्य कारक काय आहे अधिकरण हे आपल्याला यातून काय होतं पाहावयास मिळतं. आपण काय करा व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्या. झालं. पुढची असणारी विभक्ती ही म्हणजेच 8व्या नंबरची संबोधन. त्यालाच आपण अष्टमी न म्हणता संबोधन असं काय केलंय म्हटलं गेलं कारण का की त्या ठिकाणी हाक मारण्याची क्रिया काय होते घडली जाते. आणि या 8व्या नंबरच्या विभक्तीला कारकार्थ नाहीये म्हणजे मुख्य कारकार्थ हे फक्त काय आहे 6च कारकार्थ आपल्याला काय होतात पाहावयास मिळतात. म्हणजे या अष्टमी का म्हटलं नाही तर या ठिकाणी हाक मारण्याची क्रिया त्या ठिकाणी घडलेली आहे. म्हणजे संबोधनाचा उपयोग हा हाक मारताना करतात. म्हणजे संबोधनाचा उपयोग काय होतो फक्त हाक मारताना करण्यासाठी. म्हणजेच जे नाम यामध्ये संबोधून आलेले असते किंवा संबोधन म्हणून वापरले जाते त्याचा विकार होतो म्हणजे ते काय होतात त्या ठिकाणी प्रत्ययही लागतात म्हणजे त्याचा विकारही होतो आणि त्याला काय होतात प्रत्ययही लागला जातो म्हणून त्यास संबोधन असे म्हटले जाते. म्हणजेच आपण ज्याही नामाचा काय करणार आहोत संबोधन म्हणून वापर करणार आहोत किंवा संबोधन म्हणून वापरलं जाणार आहे म्हणजे त्या संबोधनाचा किंवा त्या नामाचा विकार पण होतोय आणि त्याला त्या ठिकाणी काय होतात प्रत्ययही लागले जातात म्हणून त्याला आपण संबोधन असे म्हणतात. पहा व्याख्या लिहून घ्या. संबोधनाचा उपयोग हाक मारण्यासाठी करतात. जे नाम संबोधतात जे नाम संबोधतात किंवा संबोधन जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते त्याचा विकार किंवा
किंवा प्रत्ययही त्याला लागले जातात किंवा त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, त्याचा विकार होतो व प्रत्ययही लागले, म्हणजे त्याला काय होतात, प्रत्ययही काय होतात, लागले जातात किंवा प्रत्ययही लागतात, प्रत्ययही लागतात, त्यास संबोधन असे म्हणतात. उदाहरणार्थ रामा इकडे ये. काय केले, हाक मारण्याची क्रिया घडली म्हणजेच रामा इकडे ये. मुलांनो मुलांनो शांत बसा. मुलांनो शांत बसा म्हणजे त्या ठिकाणी काय केले, अनेक वचनी प्रत्यय त्या ठिकाणी लागला आणि इकडे हाक मारण्याची क्रिया होते. म्हणजे हाक मारण्यासाठी ज्या नामाचं किंवा संबोधन म्हणून जे काही नाम वापरलं जातं त्यास त्यांचा विकार होऊन त्याला काय होतात, प्रत्यय लागले जातात, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी संबोधन असे म्हणतो. म्हणजे रामा इकडे, मुलांनो शांत बसा, म्हणजे अशा पद्धतीने काय केलं जातं, त्यांना उद्देशून त्या ठिकाणी काय केलं जातं, बोललं जातं. म्हणून त्या जी काही विभक्ती आहेत तरी आपण 8 विभक्तीविषयी आपण माहिती घेतली आहे. सर्वांनी व्याख्याने उदाहरण लिहून घ्यायचं आणि या विभक्तीमध्ये आपल्या विभक्ती ही कशावरून मानावी असा अर्थग्रह निर्माण होतो. म्हणजे विभक्ती ही कारकार्थावरून मानावी की प्रत्ययावरून. म्हणजे कारकार्थावरून विभक्ती ओळखणं खूप अवघड असतं. म्हणून आपण विभक्ती ही जी आहे तर या विभक्तीमध्ये जर आपण पाहिलं तर विभक्ती ही प्रत्ययामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय होते, असणारा फरक ओळखता येतो. म्हणजे प्रत्ययावरून आपल्याला विभक्तीमध्ये फरक ओळखता येईल. कारकार्थावरून फरक काय करता येणार नाही, ओळखता येणार नाही. का की आपल्याला प्रत्यय लक्षात राहतात आणि ते प्रत्ययावरून आपल्याला कळेल की ही विभक्ती कोणती आहे. म्हणून विभक्ती ही प्रत्ययावरून त्या ठिकाणी ओळखण्यास सोपी असल्यामुळे विभक्ती आपण प्रत्ययावरूनच काय केली पाहिजे, मानली पाहिजे. ती कारकार्थावरून न मानता आपण प्रत्ययावरून विभक्ती मानावी. लक्षात आलं इथपर्यंत? उद्या येताना आपण असणारा हा होमवर्क काय करायचा आहे, पूर्ण करून घेऊन यायचा आहे.